नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 24 तारीख आणि आता आम्ही पूर्ण रेडी होऊन आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे गणपती आणण्यासाठी. तो चला आता. आणि हे बघा तुम्ही पूर्ण पाऊस पडत आहे धो धो. हे बघा आता आम्ही चाललोय. तो चला. तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे जिथं गणपती चित्रशाळा आहे तिथं. सो आता आम्ही बघत आहे इकडे गणपती आम्ही पहिलीच बुक करून ठेवलेला. सो आता थोड्या वेळात आम्ही गणपती बाप्पाला घेऊन जाणार आहे घरी. सो हे बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गणपती बाप्पाला घेऊन घरी. सो चला तर आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बंद करू. लायटर दे. तर गाइस फायनली आम्ही आता गणपती बी घरी आणून आता आम्ही आलोय ते म्हणजे धारबंदोड्याला, कारण काकाचं काय काम होतं. सो त्याच्यासाठी आता आम्ही आलेलो ते म्हणजे धारबंदोड्याला. आणि आता वाजले किती रे, वाजले काय माहित, 1 वाजले असणार. आम्ही ठरवत होते की तिसकावर जायचं, कारण डेकोरेशनसाठी बारीक काय आमचं सामान उरलेलं. सो आता बघूया. तर गाइस आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे तिसकावर आणि इथे ट्रॅफिक बघू शकतात. आम्ही आता 2 किलोमीटर तरी लांब लावलेली आहे गाडी. सो आणि आज पाऊस पडतो त्यामुळे सगळे लोक फक्त गाड्याच घेऊन चालले. सो चला आता. तर मंडळी बघा फायनली इकडं गणपतीचं आगमन होऊन आम्ही इकडं मूर्ती जी आहे ती इकडं बसवलेली आहे. हे बघा गणपती बाप्पाची, बोला गणपती बाप्पा मोरया. आणि हे आम्ही छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इकडं थर्माकोलचंच वापरून. अभिन आणि मी केलं आणि शौर्य पण होता थोडा. आणि वरती अशा या पताका लावलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी आता मी डायरेक्टली 5व्या दिवशी हा व्हिडिओ शूट करत आहे. मध्ये मला मिळालं नाही व्हिडिओ शूट करायला. सो आता मी इकडं पूजा करत आहे आणि आज 5वा दिवस आहे शेवटचा. आणि इकडं बघा सगळे काकू, संपदा काकू, श्रेया काकू इकडं मोदक करत आहे. आणि आज माझ्या समके स्पेशल उकडीचे मोदक आहे. सो मजा येणार आहे आज खायला उकडीचे मोदक. सो सगळेजण एक आजी पण इकडं करायला लागले. आणि बघा इकडे स्पृहा पण आहे, काय म्हणते बघा. सो चला. जय रघुवीर समर्थ. मंडळी सगळ्यांनी जेवून घ्यावं. आज आहे 5वा दिवस. समर्थ सुरू करा. तर मंडळी चला आता मी जेवून घेतो. आणि अच्छा मेन्यू बघा. उकडीचा मोदक स्पेशल माझा आवडीचा. वालाची भाजी, बटाट्याची भाजी. हे काय रे, काय रव्याची खीर. आता आमचं जेवण बी झालेलं आहे आणि आता आम्ही मस्त वेगवेगळ्या कॅरम खेळताय. ते बघा शुभ्रा आणि मी आहे आणि अभि आणि काका यांना आता गड्ड्यावर गेम द्यायचे आम्हाला. काय तुम्हाला इम्पॉसिबल आहे. आता बघूया काय होतं ते. चला. हे आमचे मंडळी सगळे बघा इकडं जमलेले आहे. आणि आज मध्ये ब्लॉग काढायला मिळालं नाही आम्हाला, कारण खूप गडबड होती. आरत्या चालू आहे, सगळं चालू आहे. सो त्याच्यामुळे ब्लॉग काढायलाच मिळालं नाही. आणि आज आहे 5वा दिवस आणि आज आमचं गणपतीचं विसर्जन आहे. सो आता वाजल्या 7:30 करेक्ट. आणि 9, 9:30 पर्यंत आरतीला स्टार्ट करणार आहे मी. आणि हे सगळे मंडळ आहे आणि खूप कोण यायचे आहे रे. आणि आम्ही म्हणजे स्पीकर आणला बघा, इकडे माईक पण आणलेला आहे, सगळं रेडी आहे, फुल सिस्टम. आज फुल पॉवर होणार आहे, आरती होणार आहे. आणि घुमटा बी आहे मग रेडी, आमची तापून कडकडीत सारखी. हा
सो हे बघा इकडं आता आई तयारी करायला लागले सगळी पूजेची. मग आता बाबा पूजा करणार आहे दुपारची वगैरे. आणि मग आता डायरेक्टली तुम्हाला आरतीचाच व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. सो चला. जय द्या स्वामी समर्था पूर्ण दया अखंड कृपा आशीर्वाद द्या. आज समस्तादी अवधूत साने आणि सहकुटुंब सहपरिवाराने समस्तादी परिवाराच्या वतीनं हे जे काही तुमचं 5 दिवसाचं यथाशक्ती यथा ज्ञानेनं प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार जी काही सेवा अर्पण केली आहे, सेवा करताना कुठल्याही प्रकारची काही सामान सुमान नेम निष्ठा पूजा अर्चामध्ये मंत्रातंत्रामध्ये बोलण्यात चालण्यात काय चूक माग अपराध घडले असेल क्षम्य करून केली गेली सेवा पवित्रशी तुमच्या ठिकाणी पाहून करून घ्या. त्या सेवेचा अखिल कल्पवृक्षवर या सगळ्या कुटुंबाला प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या ज्या काही मनोवांछित कामना असतील त्या सगळ्या परिपूर्णत्वाला प्राप्त करून द्या. त्याचप्रमाणे सगळ्यांना चांगल्या प्रकारचं उदंड असं आयुष्य आरोग्य प्राप्त होऊन द्या. ज्या काही आरोग्याच्या बाधा काही शारीरिक म्हणा अन्यथा काही बाधा असेल त्याचं पूर्णपणे परिमार्जन करून सगळ्यांना उदंड आणि दीर्घायुष्य प्राप्त होऊन द्या.
प्रत्येक जण सेवा केलेली आहे. याच्यावर चांगल्या रीतीने सहकुटुंब सहपरिवार एकत्रित येऊन ही सेवा करण्याची अशीच पुढे चालू ठेवण्याची शक्ती बुद्धी प्रेरणा प्राप्त द्या. अशीच उत्तरोत्तर तुमच्या ज्ञान सेवा करून घ्या. यश द्या, कल्याण करा, पूर्ण अनुग्रह करा, सांभाळ करा महाराज आणि बरं करा. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. शिवरात्र काढ दे दादा. रस्त्यावर टाक बरं समोर. तिकडं कुठे लागतो तिथं. खिडकीवर आता दुसरी आणि त्या दोन वरती नाही ती गाडी का रे काय नको आलेला. तिकडून 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 शौर्य दादा घर वो बोला लेट सोड रे. अरे अरे डोकं खाली सॉंग झाल्यानंतर सोड. सोड सोड. त्याला महाराजांचा बहुत द्या गुंड बेसरी मला बांध लावला तुम्ही. आमदार येणार हो. आमदार आला मी जातो घरी. आव तिथं कुठं करतो तू. हा तिथं करायचा त्याला. काय कुठलं कुठलंय ते नको. काढ रे मी पाय धुवून ते सगळं चिखल लागलं. जरा धर ना धर धर लवकर.
आता कोणाच्या पॅन्टीत बिंटीत साड्यात बिड्या माझी साडी स्पॉइल होऊ दे. बघा हे शुभ्रा धावताना जरा बघ नाही हिला मागणं कोण आहे तुझ्या माहितीमध्ये खालती पट्ट चल 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 पाऊस पडतो. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया. इकडे बघा दोघे वैभव इथे बघा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हे चप्पल इथंच ठेवायची होती तुम्ही. मोरया. लवकर या. पूर्वेला गणपती बाप्पा दादी बोके मोरया. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. तर मंडळी फायनली आता विसर्जन होऊन आता आम्ही परत आलेलो आहे घरी आणि इकडे आता आरती ओवाळणार आहे. आरती ओवाळून झालं काय आता जाणार आहे आतमध्ये. तिथूनच दाखव ना मॅम. तिथून दाखव. लोक पुसून घ्या पहिले कोण कोण बोलतील जायचे लोक सगळेच पुसून घ्या. दादा मन
हाय, काय चाललंय? गरमागरम पुऱ्या आणि हे काय कुर्मा भाजी. नाही, दोनच पुऱ्या आंब्यात मी ठेवले भरून. तांब्यात भरून तर म्हणजे आता सगळेजण इकडे आता खायला बसले आणि आज आहे पुरी आणि कुर्मा भाजी केली आहे स्पेशल. आणि आता खाऊन सगळे आपापल्या घरी जाणार आहे. खूप मजा आली आज, मस्त वाटलं सारखं.